झालं गेलं वर्ष, पायता पायताच गेलं वर्ष. दिवस पण पटपटच जाते, कामाधंद्यामध्ये माहिती नाही पडत. वातावरण पण आता काहून शांत आहे. आजची ते 31 तारीख आहे ना, आज काहीतरी माहोल असायलाच पाहिजे. पूर्ण थंडा थंडा माहोल आहे, जरासा माहोल गरम कराच लागन अण्णा. दिसताय बा तिकडं का करता येतं, आवाज द्या लागन आणि आजचं काही ना काही नियोजन करावंच लागन. हो अण्णा, या इकडं. का करू राहिले तिकडे एकटेच? अरे काही नाही, ढोरमोर हिंडत राहते राजा, लक्ष ठेवत राहा लागते. कवा कोणचं ढोर घुसन काही सांगता येत नाही. अरे हो, हे शेती पाणीचं तर आता वर्षभर चालण्याचं आहे आपलं. पण आजचा कसा हो, आजचा माहोल काहून थंड आहे? आज काय रे बा? एवढं माहित असून तुम्ही असे बोलता राजा, असं बरोबर नाही. पण अण्णा तुमचं वर्षाचा एवढा शेवटचा दिवस आहे ना, असाच का थंड जाऊ द्यायचा आहे का? काहीतरी माहोल गरम करावं लागेल ना आपल्याला. पण तर कवा रेडी साव मग सांग ना, मग का करायचं तर? थांबा, तिकडून पाटील येऊ राहिले, म्हणजे सोबतच चर्चा होऊन जाते मग. अरे का राजे शांताराम, तेवढे 2 म्हशी घुसल्या मावावरात तरी तू दिसल्या नाही का रे? इकडूनच तर गेल्या असन म्हशी. मशीन तुमच्या वावरात? अरे नाही, इकडून जाताना नाही दिसल्या, तिकडून आल्या असन जंगलाकडून. झाडा कशा रगेल राहते राजा, खेदू खेदू दमासून गेलं माणूस. तर मी काय म्हणतो तो, म्हणून बुवा काय म्हणता सांगा. 30% काही माहोल बनवायचा आहे म्हणलं आपल्याला. तर का कसं नियोजन करायचं सांगा आता तुमच्या हिशोबानं. आता पाय शांताराम, अशा उदर गोष्टी की करत नको जाऊ तू. आता तुलेच तर मस्त जमते पार्टी गिरिटीचं. आता तूच पाय का नियोजन करायचं तर. मला तर मतान म्हणतो आपल्या झोपडीमध्ये मस्त भाजी गिजी बनवू, पोळ्या गिळ्या मस्त घरून आणू. थंडा गिंडाचा तर विषय आपला आहेच नाही. झालं ना, बोर झालं ना ते. किती डाव ते आता आपणच बनवायचं आणि आपणच खायचं, आता ते मजा नाही राहिले. आता म्हणलं धाब्यावर की जाऊ एखादी मस्त. कसं मस्त जरासं फिरल्यावानी होते आणि जरासं मस्त मावले होते, गाड्या गिड्या मस्त माहोल थंडीचा, जरासा थंडीत जाणं थंडीत येणं मस्त मजा वाटते जराशी. धाब्यावर जाऊ म्हणतं? अरे पण थंडी राजा, थंडीनं पार आकडून जाते ना माणूस. तू राजा शांताराम जवानच बनायला पाहिजे. राजा म्हातारा माणूस आहो ना आम्ही, आम्हाला थंडी लागते राजा, आमचा तर विचार करत जा. कुठं लागत आहे थंडी? आबाळ असताय 2-4 दिवस झाले. आबाळामुळे थंडी तर नाही लागत आहे आता. जाऊ द्या ना, आता शांताराम म्हणते तर आता एखादी डाव धाब्यावर आहे, माझे माहोलच होऊन जाते. मग धाब्यावर कसं भाजी गिजी 1 नंबर राहते धाब्याची. हो पण कोणता धाबा आहे रे आपल्या जवळपास? आपल्या यरश्वर रोडने एक मस्त धाबा लागला ना आता नवीन, मामा का धाबा म्हणून आहे. मस्त भाजी असते म्हणते, खूपच गर्दी राहते बा तिथं. तर धाबा नवीन नवीन आहे तर जरासा माहोल होऊन जाते मग. हो मी ऐकलं होतं, चांगला आहे म्हणते बा तो धाबा, आत्ताच खुल्ला वाटते. बरं मी काय म्हणत होतो, सुखदेव भाऊच्या इवायाले बोलावं म्हणतो, सोपाराम भाऊले आपल्या संग, मग होऊन जाते मग. मस्तीचा स्टाईल बा आता, पिवा येवायचंच लागायचं ना तिथं राजा. बोलवतोस म्हणतं का? पाय बा आता तू या विचार, मग आता बोलवत असेल तर बोलवून टाक. आता फोन लावतो, 1 मिनिट. शांताराम भाऊचा कॉल कसा काय आला बा? नमस्कार हो शांताराम भाऊ, काय म्हणता? काय नाही सोपाराम भाऊ, तुम्हीच सांगा कसं काय म्हणतात पीक पाणी. पीक पाणी की बरं आहे, आता तुम्हीच सांगा. तो घरी आहे का बाहेर आहे म्हणलं? राहताल तो बा वावरात. हो, आता आराम घेत जाऊ. काय रात्र दिवस वावरातच राहता का? काय फोन केला तर वावरातच हा म्हणता. कुठं रे बा, इथं जमू देते का डुकर राजा? इथं वावरात नाही राहिलं 1 न 1.5 तास तर बस धिंगाणाच करते ना. माहित नाही का आता जंगलाच्या काटाना येतात तर रास लागते. पाणी डुकर भल्ला त्रास आहे राजा आमच्याकडे इकडं. तर सगळीकडेच आहे हो, ते तर कोणालाच जगू नाही देत आहे. या म्हणलं होतं आज कसं वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर थोडंसं नियोजन झालं होतं आमचं. कसं इवायाची भेट होती तुमची मग. कुठं झाली पुरती रे बा 3-3 डाव गावात? तसं नाही जमत. अरे बा आता सुद्धा तरी वाटते का रे बा, पुरीच्या गावात 3-3 डाव आले. तुम्हाला गावात कोण बोलत आहे हो? गावात तर तुम्हाला असं बोलत नाही आम्ही, मजाक करत आहो. बोलवतो नाही तर घेसान सिरियस तुम्ही. बाहेरचाच प्रोग्राम आहे म्हणलं धाब्यावरचा, तर या म्हणत होतो संध्याकाळच्यानं. तसं जमते वाटलेस तर बाहेर जमते. माझ्या इवाई की येत आहे का मग? कोणीच म्हणे इवायला बोलवा म्हणे, इवाई नसला तर मी येत नाही म्हणे. त्याला भाई आठवण येत राहत तुमची. राजा शांताराम भल्ला मजा कुठे होता राजा. बरोबर तुम्ही निघले का मग मला सांगास, मग मी पण निघतो. ते बा घुसलेच वाटते वानेरा. हल हल हल. तर सोपाराम भाऊले तर सांगलं, पण त्याला आता खोटंही बोललो ना का बा तुमचे इवाई येत आहे म्हणून. पण ना आता तुम्ही एक काम करा, सुखदेव भाऊले कसंही करून चाला म्हणा. त्याला सांगू नका इवाई येत आहे म्हणून. त्याला काय माहित पडलं का इवाई येत आहे म्हणून, त्यांनी याचेच नव्हे. राजा एक नसतीच करून ठेवता. आता काय आता त्या सुखदेवले म्हणवणं काय सोपं आहे का? तो कुठे येत नाही राजा, असाच लुंगीवर फिरत राहते गावात इकडून तिकडून, कवा कुठे येत नाही. आता त्याला न्यायचं म्हणलं तर आता बरं ठीक आहे म्हणा, मी पाहतो का कसं तर. त्याला कोणी हालते तर आणाच लागन. आता तुनं तिकडे तर बोलवलंच त्याले सोपाराम भाऊले, याले न्यास लागन आता. शांताराम भाऊ मग कोण कोण जायचो आपण? तिघ, सोपाराम भाऊ आणि सुखदेव भाऊ. अजून कोण मग? देवीदास आहे ना, घनश्याम आहे तो आपला आरकाटाबाजी, SP पवार, त्याला तर न्यास लागणार बा. हो तो आहे राजा. तो कुठं पार्टी सोडते का? त्याला माहित झालं तर तो मागून याचा, पण येतेच तो. अर्थ होतो मेन बोटीवाला माणूस होय आपलं मन क्या. मग 5:30 वाजता निघू आपण संध्याकाळचं. ओके ठीक आहे मग. नाही तुला कोणता तरी महत्वाचा मेसेज द्यायचा होता रे. कोणाला पोरीले का? अरे मॅट डोक्षाच्या आपल्या रसिक बांधव आले जे आपले व्हिडिओ पाहते त्याले. तसा म्हणणं मग मी म्हणलं मेसेज द्यायचा होता तर कोणा पोरीला द्यायचा होता काय का? माझ्या मित्रांनो आणि रसिक बांधवांनो, आता तुम्ही हे बघून घ्या पहिले तर.
मला सगळ्याला सांगणं आहे का याच्या आरी जाऊ नका आणि कोणाला जबरदस्ती नेऊ पण नका, नाहीतर मग राहते कोणाकोणाचं घे एक घोट आणि घे 2 घोट, तू पाच मले मी पाचतो तुले, चांगले चांगले बरबाद झाले बरं याच्यामुळं. आणि मित्रांनो, जीवनाचा आनंद भक्कम प्रकारे घेता येते. हेच एक प्रकार नाही की दारू पिणे, इकडे तिकडे उड्या मारणे आणि आगाऊपणा करणे. जीवनातला प्रत्येक क्षणी आनंदानेच जगाचा असतो. पण कसं आहे, कोणी कोणी राहते का बस आपल्याला सवय नाही चांगली, दुसऱ्याला तेच सवय लावून देते. मग घेर बा 1 घोट, घेर बा 2 घोट, अशानं सवय लागते ना. असे कित्येक घर बरबाद झालेले आहे. तुम्हाला कडाडीचं सांगणं आहे मायवालं का चुकूनही या मार्गावर तुम्ही लागू नका. हा चुकीचा मार्ग आहे ना, याच्या आहारी तर अजिबात जाऊच नका आणि अशा लोकांना आपल्या संगतीत ठेवू पण नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता पापुडचा व्हिडिओ लाईक पण करजो भाऊ, लाईक पण करजो. काही म्हणा गड्या, पायता पायता वर्ष कसं निघून गेलं काही माहीतच नाही पडलं. आता काय रे, आपले अर्धे तर मसनात जाऊनच आहे. आता काय आपल्याला दिवसच काढायचे आहे फक्त. आता झालं आपलं होतो नव्हतं सबन, आता जवानपणातच गेलं. आता का म्हणतो सुखदेव, आता कवा काढतं पोराचं लग्न, आता सोयरी गिर झाली वाटते. हो आता झालं, आता काढून आरामात. पण तुम्ही बोलवलं तर आले नाही हो. का नाराजी आहे का तुमची मायावर? तर नाराजी कायची रे बा, आता काय काय सगळेच जण आले पाहिजे का? आता लग्न आहेच ना पुढं, येतो मग लग्नाले. काय आत्ताच का सरलं सगळं? वेळेवर बोलवलं ना, आले नाही म्हणताय आता. अरे बा संपला का आत्ताच? आता पुढं भक्कम काही कार्यक्रम आहे ना तुझ्या घरचे बाकी, तवा येऊ, त्याच्यात काय. नाही, मला वाटलं काय काही नाराजीच आहे काय का तुमच्या दोघांची पण. अरे बा नाराजी की काही नाही, तसं काही तू काही समजू नको, गैरसमज काही करून घेऊ नको. तूच तर येत नाही रे आमच्यामध्ये बसाले. आता का आम्ही तापगीप मांडून बसतो तर संध्याकाळच्या ना तू काही येत नाही. आले काही नाही, पण कामा एवढ्या दुनियाभराच्या आहे. रोज दिवसभर काम करून माणूस थकून जाते. मग रात्री कसं जेवल्याबरोबर असं झोपा वाटते मस्त, म्हणून काही येत नाही मी चौकाकडं. नाही आम्ही रिकामेच राहतो का, आम्हाला आहे रे कामं. पण कसं 4 चौकात यायला लागते, कसं गोष्टी होते, माहिती पडते इकडची तिकडची. तसं नव्हे सांबा, मी सांगतो ना कसं आहे तर. हा मस्त सुखदेव युवयातच खुश आहे मस्त. तसं गिसं काय आहे, तसं गिसं काहीच नाही बरं. तसं नाही तर का रे बा, कितीक दिला मग हुंडा गिंडा? नाही बा, नाही ते आपण सक्त त्याच्या खिलाफ आहो. आपल्याला ते हुंड्या गिंड्याचं काही पटत नाही. 1 रुपया घ्यायचा नाही का, म्हणजे का पोरगी विकत घेताव का, असंच होते ना मग. ते का राहीन आपली मग. माया तर जाऊ द्या, सगळ्याला सांगणं आहे की हे अशी विचारधारणा बरोबर नाही की म्हणजे हुंडा घ्या पोरीकडून. पोरगी देत आहेत हे शेक हुंड्यापेक्षाही जास्त आहे आणि ते खूप अनमोल आहे. तेच पोरगं नसूनच खुश राहिले आपल्या जीवनात तरी बस आहे ना, आम्हाला पोचलं पाहिजे बस. दुसरी का अपेक्षा आहे आपल्याला? मला वाटलं घेतलं असं हुंडा गिंडा तू नाही घेतलं ते तर खूपच चांगली गोष्ट आहे राजा. असंच कोणीच घ्यायला नाही पाहिजे हुंडा गिंडा. हे चुकीचं आहे. का गोष्टी चालू आहे? काय नाही बुवा अण्णा, तू एकदम शाही काम आहे राजा. मस्त वावरातलं पीक चांगलं धन्य येते तुले काही टेन्शन नाही आहे. आम्हाला राह लागते जागली करत वर्षभर. तसं थोडी आहे, वावर आहे म्हणजे काय त्याचं करायला लागते ना, तेवढं करतच राहा लागते. असे भकम आहे का ज्याच्यापाशी वावर भकम आहे पण करणं काहीच होत नाही, पीकही काही घेत नाही. असे किती वया हातानं गेलेले आहे. चांगल्या जमिनी गमावल्या ना, 20-20, 25-25 एकर विकल्यानं, विकून खाल्ल्यानं लोकांना. जमिनी टिकवणं काही साधं काम नाही आहे. त्याच्यात कबाड कष्ट करावं लागते, मेहनत करतच राहा लागते. हो राजा, तुझी मेहनतही आहे. अरे सुखदेव, मी काय म्हणत होतो, संध्याकाळी आपल्याला जायचं आहे बरं. आता कुठं जायचं आहे रे बा? आता याले का सांगा, ते जर म्हणलं तू या युवा येत आहेत मग हा तर काही याचं नाव आहे. त्या माझ्या मित्राच्या पोराच्या धाब्याचं उद्घाटन आहे तर आता तिथं बोलवलं होतं आपल्याला. म्हणलं मला सोबती नाही तर चालशील का बा? 2 जण जाऊ. कसं एकाला 2 बरे राहते संग. मग पाईन गड्या लावजो मग फोन संध्याकाळून का होते तर. अरे पाईन गिन काही नाही, यास लागते बरं. मी त्याला येतो म्हणून सांगला आहे, मला सोबती पाहिजे, संध्याकाळचं काम आहे, तुला यास लागते. संध्याकाळी रेडी राहतो एकदम. यास लागते का? बरं ठीक आहे, तयारी करतो मग संध्याकाळची. तेच तर म्हणलं शांताराम भाऊ, मला कानोकान पण नाही लागू दिला. याचा कवा प्लॅन झाला आणि कसा प्लॅन झाला तर माहित नाही का शांताराम भाऊ चतुर प्राणी आहे राजा. आपल्यासारख्याला ते येऊ गमवते. पण आम्ही सांगितले सावून राजा, आम्हाला तर सांगायला पाहिजे नव्हतं कम से कम. आता धाब्यावर चाललो म्हणून. आता चालू मी तिकडून, घाई गडबड चालू होती बा. आता निघणार आहे वाटते त्याने थोड्या वेळात, अर्धा पाऊण तासात. हो पण आपला काहीच वेळेवर प्लॅन नाही ना. आपला कसं काय जमणार बा त्याच्यासोबत? आता कसं जमणार म्हणजे आपण आपल्या यानं चाललो, आपण वेगळं जाऊ, त्यांनी वेगळे जाते. नाही बा, आपला बदाम ट्रॅक्टर काढ, आपला ट्रॅक्टरनं चालले जाऊ. कसं आहे सागर पाटील, थांबा, घाई गडबड करायला जमत नाही. आपण आरामानच निघू, यायला जाऊ दे पुढं, मग आपण यायच्या मागं चाललो जाऊ. बोले का झाबरू, तसंच करू. कसं यायला एका दमाने झटका द्यायचा, असं म्हणजे माहीत नाही पडू द्यायचं का आम्ही येत आहोत म्हणून. यायला जाऊ देऊ, पहिले निघू देऊ. जसे निघले फाट्याच्या बाहेर तसं आपण मग इकडून निघून चाललो जाऊ. पण 5 जण जायचं काय ना. आता का ट्रॅक्टरनं कुठे जमते काय एवढ्या थंडीमध्ये? माझी गाडी घेतो झाबरू ना, एक तुही गाडी घे. 2 गाड्यावर होते 3 जण ऍडजस्ट. बरं तसं म्हणता का, तसं करू. एक काम करतो ना पाटील, मी ना झाबरू पुढे जातो, त्या फाट्याच्या तिकडे वावराकडे चाललो म्हणून यायला सांगून देतो घरी. आणि मग यांनी जसे फाट्याच्या पलीकडे निघले तसं तुम्हाला गावात फोन लावून देतो, तुम्ही मग निघून ये जा. आम्ही तोपर्यंत पुढे निघतो. तसं करून टाकू.
चला मी दुकान बंद करून देतो, तुम्ही तयारीला लागा, तयारीत राहा. मग आम्ही पुढे निघून चालले जातो, तुम्हाला फोन लावून देतो मग. ओके ठीक आहे. अरे बा घनश्याम, तू गेला नाही का? ते शांतारामजी गेले वाटते ना धाब्यावर. नाही बा, कुठे झाले पुरते का? आपलं गरिबी गरिबी हेच बरं आहे. गावातल्या गावात मस्त झोपडीमध्ये हेच तर मजा येते. का जात बसता थंडी मंडीमध्ये इथं? हेच तर म्हणलं, आपल्या वावरातच मजा येते. काय ते धाब्यावर जा आणि ते का मजा नाही येत ते. आपल्याला ते तर काही पटत नाही बा. बरं झालं आम्ही दोघंच जण होतो, आम्हाला तिसरा सोबती नव्हतं. बस झालं तू आला तर. 2-2 भाकरी आणल्या ना, आता कसं हे शिजलं का बस देऊ फोडणी ना, आपला चांगला रस्सा आणि चांगला जमलं मग आपलं काम. नाही आणल्या 2-3 शिल्लकच्या भाकरी येऊन जाते आपल्या तिघाचं आहे. जायचं बरं आहे बापा, पार्टी गिफ्टी मस्त करते. आपलं का बायाचं घरीच राहा. पण माय आता माणसाची म्हणलं तर मजाच राहते. हे आमचे हे 4-5 जण गेले वाटते गाड्या गिड्या करून. पण बाई मस्त आहे. आता माणसं कसं बाहेर पार्ट्या करते ना, आपण आता काय एकट्या बाईले का करून खा वाटते तरी का. आता मांडली बाई खिचडी मग मी ना. ती पार्टी गिफ्टी करणं फक्त माणसाला शोभते, आपल्या बाहेर का शोभते होते तसं. काऊन बाहेरचं म्हणणं होत का असं मस्त मिळून मिसळून खावा म्हणून. आपण मैत्रिणी काहीतरी बनवू बा म्हणलं होतं. पण आता वेळेवर का करते मग तुम्ही अशा काही बसायला येत नाही. थांबा चहा तरी म्हणतो तुमच्यासाठी. जाऊ दे बाई, आता शिकणं काय चहा घ्या म्हणते. आता जाऊन घरी जाऊन जेवणच करायचं आहे. तर तसं म्हणता का? बरं ठीक आहे. का म्हणता बाई, ते झालं का मग तुमचं कांताबाईचं ते काहीतरी झालं वाटते ना, तर ते झालं का म्हणलं? हो ना बाई, झालं ना. ते मी अगाऊ जास्तच बोलली त्या दिवशी. अगाऊच बोलायला नव्हतं पाहिजे मी ना तेवढं. तर मला अर्धवट मग ऐकलं मी ना, तिथून निघून चालली गेली म्हणून ते तसं झालं. कांताबाईच्या मनात तसं काहीच नाही बाई. मी पण काही अगाऊ बोलली नाही. मी मला जे ऐकायला आलं तेच मी बोललो होतं, बाकी काय. तर मला काय माहित. हो दे ना माय, चालतच राहते ना आता. एवढं काय कसं आहे, सोबत आम्ही कामाला जात होतो, ते एकामेकाची भांडणं झाले तर मग ते कसं जमत नाही ना. ते कसं जावंही नाही वाटत मग कामावर ते भांडणामध्ये. म्हणून ते बरं झालं का निभून घेतलं बा कस तरी. जाऊ दे बाय, समजदारी घेतली ना आता. जाऊ दे, बोलली मी तिच्यासोबत, ते बोलते आता माझ्यासोबत. कसं आहे, तुंगा मी बरोबरच सांभाळतो म्हणा. कोणी कशी बाई असली तरी मी बरोबर हँडल करतोस. म्हणता मिळून मिसळून जाऊ कामाले, मिळून मिसळून या घरी. जाऊ इकडे तिकडे काड्या नाही करा फक्त. आता 7 वाजता म्हणजे बरं शांताराम. आता 7 वाजता आलो ना, आता अर्धा तास उरायला अजूनही यायचा याचा पत्ता नाही. बरोबर तर आलो ना मी. मामाचा धाबा आहे ना, नाही तर व्हाचा घोर. मला चांगलं मामाचा धाबा आणि यांनी गेली असं त्याच्या धाब्यावर. मला बसन तिर्री नाही फोनच लावून पाहा लागन. चुरायले बा आले काय का? पा हे तर इवाय बुवा दिसत आहे. असं म्हणजे तू अण्णा मला खोटं बोलत आणला बरोबर. मग म्हणे मित्राची पार्टी आहे, मग म्हणे आता आपल्या गावातलीच पार्टी आहे. आता इथं काय वेगळंच दिसतंय मला. तर कमसे कम खर्च सांगायचं राजा. हे पाहिजे मी असं चालू ना, नवीन कपडे नाही घातले, काही नाही, असं चालू. आता येवाया पुढे सुद्धा तरी वाटते का? तू आता सुखदेव फात्या पाडत नको बसू इथं. आता पार्टीला आला ना, आता माहोल करायचा. तेवढं का लोड घेते का तू? तसं नाही, पण माणूस सांगून आला तर चांगल्या ढंगात येते जरासं. आता ते सोडणं राम तर घेतात त्याले इवायले. राम येवाई. राम झालं भडकत होतं राजा सुखदेवावर. बरं झालं सांभाळून घेतलं राजा तुला. राजा सांभाळच लागते ना, इथं सांभाळलं नाही तर कसं जमान. मजाल का झालं म्हणलं ते आल्या. हे डुकरं खेळता रात्रीचे डुकरं खेळा लागते ना रे वावरात. तर डुकरं खेळता नाही लागत का? कल्ला करू आवाज बसला सारा. बरं बोलणं चालणं झालं चला मग जाऊ आता आतमध्ये. जवळ आले वाटते. अरे इथं तर पुरीच गँगच आहे. माझी दिसता इथं आलोच काय तर बा, मला हे माहित असतं तर. आता कसं बोला, इथं सोपाराम भाऊ आहे आणि त्याचं जवळ आहे. आता यायला काही म्हणता येत नाही पोट्याले. उशीर झाला का तुम्हाला? आम्ही पहिले निघलो वाटते, तुम्ही मागून निघले म्हणून उशीर झाला वाटते तुम्हाला. अरे असं कसं बोलताय शांताराम भाऊ? काहीच म्हणत नाही बा. जमलं. हो मग आता काहीतरी माहोल गरम पाहिजे ना 31sta. तर चला बसू. देऊ म्हणतो ऑर्डर. SPI पाहिजे आता. तुम्हाला तर माहितच आहे का द्यायची. देऊन द्या आता तुम्हीच. मी म्हणतो का बरं मिळते तो ऑर्डर, त्याच्यात काय. वेटर इकडे रे वेटर. बोला सर बोला, काय आणू? पहिले तू थंड पाण्याच्या बॉटला घेऊन येतो. आपल्याकडे स्पेशलमध्ये काय? स्पेशलमध्ये एकदम स्पेशलमध्ये तर खूप काही आपल्याकडे. पनीर लबाबदार, पनीर टिक्का, पनीर मसाला, पनीर बटर मसाला. पनीरची भाजी नाही ना आम्हाला. तिखट पाहिजे. तिखट मटन म्हणजे मटन चिकन असं सांग काय तरी. मटन आणि फक्त चिकनच चालते तुम्हाला नाही का? चिकन हंडी, मटन हंडी, चिकन कोल्हापुरी तेज, मटन कोल्हापुरी तेज, चिकन 65 आणि आपलं स्पेशल म्हणजे मामा स्पेशल चिकन थाळी. एवढ्या डिशेस आहे आपल्याकडे चिकन आणि मटनमध्ये. तर एक काम करा, चिकन मामा स्पेशल थाळी लावून टाका आम्हाला सगळ्याला. आणि ते पोट्टे बसले तिकडे त्यांना पण विचारून घ्या का लागते का नाही तर. ओके सर ओके. सुखदेव भाऊ घ्या. सोपाराम भाऊ चालू करा. प्याबीजी चालू करा. या मग मित्रांनो जेवाले. महत्वाचं म्हणजे दारू गिरू पिऊन दांगडं अगाऊचा करू नका. कसं वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर सुखानं आणि आनंदमयी जाऊ द्या. आणि येणाऱ्या पुढील वर्षाची म्हणजे 2025ची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन नक्की दाबा आणि लाईक करा. आता भेटू 2025 मध्ये.